रसिको नमस्कार. साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. अनेक गोष्टींच्या माध्यमातून तुमच्याशी आजपर्यंत संवाद साधत आले. आज एक अशी गोष्ट सांगायची किंवा माझ्या बाबतीत घडलेला एक असा अनुभव तुम्हाला सांगायचा आहे ज्यात अनेक गोष्टी घडत गेल्या. तो अनुभव होता माझ्या गिरनार भेटीचा. आजपर्यंत अनेक लोकांकडून यूट्यूबच्या माध्यमातून म्हणा किंवा फेसबुकच्या माध्यमातून किंवा गिरनारला जे जाऊन आले त्या सगळ्यांच्या अनुभव कथनावरून बऱ्याच गोष्टी मी ऐकलेल्या होत्या की गिरनारला गेल्यानंतर असा अनुभव येतो, ही प्रचिती येते किंवा असं वाटतं, आपला भक्तीवर विश्वास बसतो, श्रद्धा निर्माण होते वगैरे. काही जणांचे अनुभव ऐकल्यानंतर खरंच हे खरं आहे का असाही प्रश्न माझ्या मनात बरेच निर्माण झाला होता किंवा कधीकधी अतिरंजितही वाटायचं की नाही हे काही खरं नसावं. आणि ह्या कुतूहलापोटी की हे खरंच आहे की नाही किंवा आपल्यालाही असे काही अनुभवता येतील का, या एकंदरीत उत्सुकतेपोटी मला गिरनारला जायचंच होतं. गेली 4-5 वर्ष आम्ही गिरनारला जायचं असं म्हणतोय. बरेचदा ठरत होतं, ठरता पुन्हा ते कॅन्सल होत होतं. 5 वर्ष अशी झाली. हा मे महिना आला आणि मी यांना म्हटलं की मला गिरनारला जायचं आहे, बघा ना जाऊयात. आता तुम्ही म्हणाल की गिरनारला जायचं आहे तर मग आधी व्यवस्थित ट्रेनचं रिझर्वेशन व्हायला हवं किंवा व्यवस्थित नियोजन हवं. पण माझी व्याख्यानं, माझे निवेदनाचे कार्यक्रम हे पूर्वनियोजित असायचे. त्यामुळे अगदी फार पूर्वीचं आरक्षण करणंसुद्धा माझ्यासाठी शक्य नव्हतं. आणि त्यात दुसरी गोष्ट अशी की लेकीचे 12वीचे वर्ग सुरू झालेले होते. मे महिन्यामध्ये तिला कोणत्या तारखेला सुट्टी मिळते हा पण एक अंदाज घ्यायचा होता आणि त्यानुसार नियोजन करायचं होतं. मे महिना सुरू झाला आणि लेकीच्या तारखा सुट्टीच्या डिक्लेअर झाल्या 25 ते 31 मे. मग मी यांना म्हटलं ठीक आहे, आपण त्या दरम्यान गिरनारला जाऊन येऊ. म्हणून त्यांनी ट्रेनचं रिझर्वेशन बघायला सुरुवात केली. 3 महिने आधी बुकिंग होतं, त्यामुळे वेटिंग लिस्ट प्रचंड होती. म्हणजे इथे रिझर्वेशन मिळणं अशक्य. मग म्हटलं ठीक आहे, आपण कारने जाऊया आपल्या. मग हा विचार केला आणि मग अंतर बघितलं गुगलवर, कारण तोपर्यंत फक्त गिरनार ऐकून माहीत होतं. 10,000 पायऱ्या चढायच्या आहेत वगैरे हे सगळं ऐकीव माहिती. मुळात मला, माझ्या यजमानांना, माझ्या लेकीला तसा फारसा असा ट्रेकिंगचा वगैरे काही अनुभव नव्हता. पण आत्ता मात्र तिच्याही मनात आणि माझ्याही मनात आलं होतं की नाही, आपण हा एक अनुभव तर घेऊच आणि ट्रेकिंगसुद्धा होईल. म्हणजे दत्तदर्शन किंवा गुरुशिखरावर जायचं ही उत्सुकता होती, पण त्याचबरोबर ही एक एक्साइटमेंट की ट्रेकिंग करूया आपण. बघितला हाही पर्याय, जसा ट्रेनचा पर्याय नाही म्हटलं, कारच्या पर्यायाकडे आम्ही वळलो. आणि कारचा पर्याय जेव्हा आम्ही बघितला, गुगलवर त्याचं अंतर बघितलं, ठाण्यापासून जुनागडपर्यंत म्हणजे एका ठिकाणचा प्रवास किंवा एकमार्गी प्रवास हा जवळजवळ 1000 किलोमीटरचा होत होता. आमच्या हातात जेमतेम 2 ते 3 दिवस होते. म्हणजे सलग 17-18 तास ड्रायव्हिंग करायची आणि पुन्हा परत यायचं. म्हणजे तेवढंच, म्हणजे 2 दिवसामध्ये 2000 किलोमीटर प्रवास ड्रायव्हिंग स्वतः करायची. ठीक आहे, हेही करू म्हटलं. तसं ड्रायव्हिंगची आवड होती यजमानांना, म्हणजे अजूनही आहे बरं का. तर असा विचार करत असताना की आता बाबा आपली गाडी घेऊन जायचं. तेवढ्यात माझा एक विद्यार्थी वेदांत जामगावकर, जो नियमित गिरनारच्या वाऱ्या करतो, तो मला भेटला. योगायोग बघा कसा असतो. आणि तो गिरनारची वारी करतो म्हटल्यावर आम्ही अगदी उत्सुकतेने सांगितले, बघ वेदांत, आम्ही आमची गाडी घेऊन चाललोय बरं. त्याने आमचं सगळं ऐकून घेतलं आणि तो म्हणाला, बाई तुम्हाला काय वाटलं, तुम्ही इथून गाडी घेऊन 1000 किलोमीटर प्रवास करणार, धरून चाला की रोपवे सुरू आहे. रोपवे तुम्हाला 5000 पायऱ्या म्हणजे अंबाजी मातेच्या मंदिरापर्यंत घेऊन जातो. तिथून पुढे तुम्हाला गोरक्षनाथाचा पर्वत चढायचा आहे, तो पर्वत पूर्ण खाली उतरायचा आहे आणि मग गुरुशिखराचा पर्वत चढायचा आहे, पुन्हा तो उतरायचा आहे, हा चढायचा आणि माताजी मंदिरापर्यंत यायचं. म्हणजे ह्या 5000 पायऱ्या तुम्हाला चढ उतार करायच्या आहेत आणि तिथून तुम्ही पुन्हा ड्राईव्ह करणार आणि मग ठाण्याला येणार म्हणताय, अशक्य आहे. कारण उतरताना पाय लटलटतात आणि त्या लटलटत्या पायाने तुम्हाला ड्रायव्हिंग करता येणार नाही. आता हे अनुभवाचे बोल होते. तो नियमित गिरनार वाऱ्या करतोय, त्यामुळे त्याच्या पुढे आणखी मी काय त्याला सुचवावं की नाही आम्हाला ड्रायव्हिंग करता येईल वगैरे, हे शक्यच नव्हतं. त्यामुळे हाही पर्याय आम्ही बाद केला. पण तरीसुद्धा आतून वाटत होतं की काही झालं तरी आपण गिरनार करायलाच हवं या मे महिन्यामध्ये. मग कसं ठरतंय नाही ठरत, ठरतंय नाही ठरत असं म्हणता 5 तारखेला सकाळी यजमानांनी विचारलं की मी जरा तत्काळचं बुकिंग बघू का गं.
पुन्हा एकदा अगदी खरं सांगते, आजपर्यंत आम्हाला तत्काळ बुकिंगचा काहीही अनुभव नव्हता आणि ते सामान्यांना मिळतंच यावर विश्वासही नव्हता. पण मी आपलं सहज म्हटलं, खरं तारखा ठरल्या होत्या जायच्या कधी, जेव्हा माझ्या लेकीला सुट्ट्या आहेत 22-25 त्या दरम्यान, 25 ते 31च्या दरम्यान, आणि आज तारीख होती 5. मी सहज म्हटलं, मनाची तयारी नव्हती, कसलीच तयारी नव्हती, तरी म्हटले ठीक आहे बघा ना तत्काळचं मिळतंय का. आणि काय सांगू, 10 वाजता त्यांनी तत्काळ बुकिंगचं ॲप उघडलं आणि 10:05 आमच्या तिघांचीही कन्फर्म बुकिंग झालेली होती. सौराष्ट्र एक्सप्रेसची, दुसऱ्या दिवशीची, 6 तारखेची. विश्वास ठेवायला फार वेळ गेला. म्हणजे दत्तदर्शनाला जायचं हे पूर्ण, म्हणजे हे गाणं दिवसभर मी गुणगुणतच होते की इतक्या पटकन जे 5 वर्ष ठरत नव्हतं ते 10 मिनिटात ठरलेलं होतं. लेकीच्या क्लासला आता बुडवावं लागणार होतं. 2 ते 3 दिवसामध्ये हे सगळं आटपून आम्हाला परत यायचं होतं. मग आम्ही कॅल्क्युलेशन केलं की आपण 6 तारखेला पोचलो, म्हणजे 6 तारखेला निघालो, 7 तारखेला सकाळी पोचलो. मग आपण सोमनाथ दर्शन 7 तारखेला करूया. 8 तारखेला गुरुवार आहे, त्या दिवशी एकादशी पण आहे, त्या दिवशी आपण गुरु शिखरावर जाऊ आणि दुपारी 3च्या गाडीने परत निघू. त्यामुळे आम्ही लगेच रोपवेचं बुकिंग केलं, पहिला स्लॉट सकाळी 7चा. त्यानंतर परतीचं 3च्या, कारण दुपारची गाडी आम्हाला ट्रेन पकडणं शक्य नव्हतं, कारण उतरायचं होतं खाली. ते सगळं कॅल्क्युलेशन करून दुपारी 3 वाजता जी स्लीपर कोच निघणार होती बस, त्यांनी ट्रॅव्हल्सने निघायचं, ते बुकिंग केलं. छानपैकी सगळं येण्या जाण्याचं बुकिंग झालं. तिथे एक हॉटेल मंगलम म्हणून आहे, ते आम्ही पाहून ठेवलं. बॅग्स सगळ्या पॅक करायला घेतल्या. अनुभव काहीच नव्हता, काय न्यायचं असतं काहीही माहीत नाही, पण जसं यथाशक्ती यथामत्ती जे आम्हाला सुचेल तशा बॅग्स आम्ही भरल्या. शेतातले आंबे घेतले गुरु पादुकांवर तिथे प्रसाद म्हणून वाहण्यासाठी. आणि आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 तारखेला सौराष्ट्र एक्सप्रेसमध्ये बोरिवलीला बसलो. खूप छान, की इतका आनंद होता की जणू काही आम्हाला आदेश आला होता दत्तगुरूंचा की या. निघालो, छानपैकी गप्पा झाल्या. सगळे आजूबाजूला छान तिथली माणसं होती. गप्पाच्या ओघामध्ये मग बाबा ट्रेन किती वाजता पोचते, तर ते म्हणाले की सकाळी 5:45 ट्रेन आपली जुनागडला पोचते. मग जेवणं झाली, फोटो सेशन झालं, इकडे तिकडे छान टाईमपास वगैरे करून झाल्यानंतर आता झोपूया म्हटलं. जर 5:45 गाडी जुनागडला पोहोचणार आहे, माफ करा 4:45 गाडी जुनागडला पोहोचणार आहे, तर आपण 4चा गजर लावलेला होता आणि आता झोपूया. खरं झोप येत नव्हती, इतकी एक्साइटमेंट होती की खूप छान आता अनुभव पुढचा येणार होता. पण मंडळी एक लक्षात घ्या, आपण कितीही काहीही ठरवलेलं असलं तरी होतं तेच जे त्याने ठरवलेलं असतं. 3:30 वाजता संपूर्ण डबा जागा झाला, अर्थात आम्हीही जागे झालो. काय झालं, आणि त्या क्षणी समजलं की भारताने पाकिस्तानवर हल्ला केलेला आहे आणि ऑपरेशन सिंदूरला सुरुवात झालेली आहे. तुमच्या काय किंवा माझ्या काय, प्रत्येकाच्या आयुष्यातला युद्धाचा हा प्रसंग किंवा प्रत्यक्ष युद्ध चालू असताना आपण असे आहोत हे फार कमी किंवा क्वचित आपण अनुभवलं असेल. माझ्या बाबतीत हा पहिलाच प्रसंग होता की युद्ध सुरू आहे आणि ते युद्ध चालू असताना आपण इथे आहोत. युद्धस्थ कथारम्य म्हटलं जातं, पण ते कधी जेव्हा आपण घरात असतो, आपल्याला सगळं आजूबाजूचं सुरक्षित वातावरण असतं, तेव्हा टी व्हीवर किंवा रेडिओवर बातम्या ऐकणं वेगळं. पण आत्ता आम्ही सौराष्ट्रात होतो. युद्धाची स्थिती काय असते, तो तणाव काय असतो, किंवा मग शंका कुशंका, आणि ह्या सगळ्यामध्ये जर इथे हे सगळं बंद झालं तर आपल्याला गुजरातमध्ये किंवा इथे सौराष्ट्रात ओळखतंय कोण, कुणी आपल्याला ओळखीचं न पाळखीचं. खूप खूप विचार मनात आले. अस्वस्थता हा शब्दसुद्धा कमी पडावा इतकी मनाची घालमेल सुरू झाली. गाडी किती वाजता पोहोचणार आहे असं मी शेजाऱ्याला विचारलं, तर तो गुजरातीत म्हणाला की गाडी 1 तास उशिरा धावते. हे एक वाक्य माझ्या भीतीला आणखी गुणिले 10 करण्यासाठी पुरेसं होतं. 5:45ची गाडी 5:45ला जुनागडला आली. आम्ही खाली उतरलो. संपूर्ण स्टेशनवर एक वेगळाच तणाव जाणवत होता. वर्दळ तशी कमीच होती, कारण सकाळचीच वेळ होती. जी गाडी आम्ही सांगितलेली होती ती गाडी आणि तो ड्रायव्हर, म्हणजे ड्रायव्हरसहित गाडी तिथे स्टेशनच्या बाहेर आमची वाट पाहत होती. त्याच तणावपूर्ण वातावरणामध्ये आम्ही खाली उतरलो, गाडीत बसलो. कुणालाच काय कळत नव्हतं कुणाशी काय बोलायचं. सहज आपलं बोलावं म्हणून मी ड्रायव्हर दादांना त्यांचं नाव विचारलं. तो म्हणाला राम. खरं सांगू, फक्त त्याचं नाव ऐकलं आणि मला
इतकं शांत वाटलं, इतकं छान वाटलं, की माझ्या त्या अस्वस्थतेला कदाचित त्या रामाने ओळखलं आणि म्हणून या रामाला पाठवलं की काय, की बाई शांत राहा, आम्ही आहोत तुझ्यासोबत. तिथून एक 7-8 किलोमीटरवरच आम्ही जे हॉटेल बुक केलं होतं, मंगलम नावाचं, अगदी गिरनारच्या पायथ्याशीच आहे ते. अतिशय उत्तम सोय आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे आम्हाला जी रूम मिळाली होती, त्या रूमच्या खिडकीतून गिरनारचं माताजीचं शिखर किंवा तो डोंगर दिसत होता आणि रोपवे अगदी स्पष्ट दिसत होता. म्हणजे म्हटलं वा किती छान, इथून रोपवे फार फार तर चालत 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर आहे. फ्रेश झालो आणि आम्ही मंगळवारी निघालेलो, बुधवारी पोचलो तिथे जुनागडला आणि आता ठरवलं की आज बुधवार आहे तर सोमनाथ दर्शन करून येऊयात आणि मग दुसऱ्या दिवशी जसं ठरले तसं की गुरुवारी आणि एकादशी दोन्ही ते मला साधायचं होतं. मग गुरुवारी आपण गुरुशिखराकडे जाऊ. सोमनाथला निघालो. आता गाडी तीच होती, ड्रायव्हर बदलला होता. कैलेश रावत नावाचा ड्रायव्हर. त्यांची स्वतःची शाळा आहे तिथे. एक मुलगा कॅनडात शिकतोय, दुसरा MBA करतोय आणि तरीसुद्धा ते ड्रायव्हिंग करत मला हे विशेष वाटलं की स्वतःची शाळा आहे त्यांची आणि अगदी डाऊन टू अर्थ इतके छान गप्पा मारत होते आणि श्रमाची प्रतिष्ठा किंवा श्रम करण्यात कुठेही कधीही लाज वाटू नये किंवा कमीपणा वाटू नये, हा गुजराती बांधवांचा जो एक गुण होता तो मला तिथे खूप भावला. आम्ही सोमनाथला गेलो. सोमनाथचं दर्शन इतकं शांतपणे झालं, पण ऊन मात्र मी म्हणत होतं. सकाळचं म्हणजे एक 12-1च्या दरम्यानपर्यंत आम्ही सगळं ते दर्शन करत होतो. सोमनाथला गेल्यानंतर 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे एक क्षेत्र अतिशय पवित्र, अतिशय शुद्ध, अतिशय स्वच्छ, अतिशय नीटनेटकं, भक्तांची प्रत्येक ठिकाणी इतकी काळजी घेतलेली की खूप छान वाटलं. समुद्र डाव्या बाजूला आहे, संपूर्ण ते सोमनाथाचं मंदिर तिथे दिसते. पण ह्या सगळ्यामध्ये मला जास्त आकर्षण कशाने घेतलं असेल तर समुद्राच्या म्हणजे डाव्या बाजूला समुद्र असताना त्याच डाव्या बाजूला एक बाणस्तंभ उभा केला आणि त्या बाणस्तंभावर समुद्रांत दक्षिण ध्रुवपर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग असं संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे. माझ्या यजमानांना अर्थ विचारला तर ते म्हणाले, अगं या बिंदूपासून सरळ 10,000 किलोमीटर जर आपण गेलो तर आपल्याला पृथ्वीचा दक्षिण ध्रुव लागेल. म्हटलं खरं आहे का? नेटवर लगेच आपल्याला ते क्रॉस चेक करायची सवय असते. बघितलं तर तंतोतंत एकही फुटाचं अंतर म्हणजे फरक पडणार नाही इतकं तंतोतंत ते वर्णन होतं. म्हटलं अरे तेव्हा तर काही सॅटेलाईट नव्हते किंवा हे अंतर मोजण्यासाठी किंवा ती काही यंत्रणा नव्हती. म्हणजे 6व्या शतकामध्ये अजून मागे गेल्यावर लक्षात आलं की जवळजवळ 6व्या शतकामधला तो बाणस्तंभ आहे किंवा ते लिहिलं गेले. आपले पूर्वज किती प्रतिभावान होते, बुद्धीची भरारी काय होती. म्हणजे वर्तमानाने अभिमानाने पाहावं आणि भविष्याला तितक्याच दिमाखात दाखवावं असा तो क्षण होता. सगळ्या आनंदाच्या वातावरणामध्ये आजूबाजूचे भालका मंदिर म्हणा, सूर्य मंदिर म्हणा, इतर सगळी ठिकाणं बघून आम्ही 3 वाजता परत निघालो. 3-3:30 वाजले असतील. तुफान पाऊस सुरू झाला, प्रचंड तुफान, इतका की वायपरसुद्धा थकले गाडीवरचे, इतका पाऊस जवळजवळ 1 तास कोसळत होता. मी कैलासजींना विचारलं, असाच पाऊस अचानक कसा काय आला? म्हणे अचानक नाही, गेले 5-6 दिवस असंच वातावरण आहे. सकाळी पण पाऊस पडतोय आणि संध्याकाळी पण पाऊस पडतो आणि प्रचंड वेगाने वारं वाहतंय, विजासुद्धा. आम्हाला आश्चर्य वाटलं की तसं म्हणजे सकाळी इतकं ऊन होतं त्यामुळे जाणवलं नाही की आता संध्याकाळी पाऊस पडेल. पण त्या पावसामध्ये छान यथेच्छ मस्तपैकी ते गारवा आम्ही अनुभवला आणि आमच्या हॉटेलला परत आलो. संध्याकाळचे 5-5:30 झाले होते. चहा वगैरे घेतला, थोडासा आराम केला आणि आता म्हटलं की आपल्याला उद्या ज्या रोपवेनी जायचं आहे त्या रोपवेचा मार्ग किंवा ते ठिकाण बघून येऊयात, म्हणजे उद्या धावपळ व्हायला नको. सकाळचा पहिला स्लॉट आपण बुक केलेला आहे. मंडळी, आमच्या ह्या प्रवासातला पहिला टप्पा जणू काही इथे संपला. आता याच्यानंतर काय घडलं, कसं घडलं, मनाची आंदोलनं कशी बदलत गेली, हे खरोखर ऐकण्यासारखं आहे. किंवा आम्ही जे अनुभवलं ते अनुभवल्यानंतर लक्षात आलं की दत्त महाराज खरोखर आपल्याला प्रचिती देतात. आपण कितीही अश्रद्धा असलो किंवा कितीही म्हटलं की माझा या गोष्टींवर विश्वास नाही, तरी ह्या गोष्टींवर विश्वास ठेवायला ते भाग पाडतात. कसं ते आता बघूयात. आम्ही पायऱ्यांपर्यंत आलो, म्हणजे पायऱ्यांमध्ये त्या रोपवेच्या ठिकाणापर्यंत आलो. सगळीकडे सामसूम दिसत होतं. तसं संध्याकाळ होत आली होती त्यामुळे मला वाटलं आता ते रोपवेचं म्हणजे ऑफिस बंद झालेलं असेल त्यामुळे तिथे कुणी नसेल. एका माणसाला तिथून एक माणूस जात होता, त्याला विचारलं का रे बाबा कसं आहे म्हणजे रोपवेचा वे कुठे आहे? तर तो म्हणाला की
त्याचं सगळं गुजरातीमध्ये, म्हणजे हिंदी मिश्रित गुजराती असं. तर तो म्हणाला की तिथे जाऊन काय करणार आहात तुम्ही, गेले 5 दिवस रोपवे बंद आहे. हे एकच वाक्य ऐकलं आणि माझ्या पायातली सगळी शक्तीच निघून गेली. 5 दिवस रोपवे बंद आहे आणि आम्ही मारे तर परवा निघताना स्लॉट बुकिंग केलेलं आहे. आम्हाला वाटलं की नाही, हे असे फसवणारे किंवा काहीतरी चुकीचं गाईडन्स करणारी माणसं मुंबईत पण आपल्याला असतात. तो तसेच हे असतील, यांना माहीत नसेल कदाचित, आपण रोपवेपर्यंत जाऊया. गेलो, सगळीकडे सामसूम, गेट बंद, ऑफिस बंद. नाही म्हणाले, एक सुरक्षा कर्मचारी तिथे होता, असा कपाळावर टिळा लावलेला, अतिशय प्रसन्न देखणा तरुण असा तो मुलगा. त्याच्यापर्यंत गेलं. त्याने आम्हाला बघितल्याबरोबर सांगितलं, बहन जी 5-6 दिन से रोपवे बंद है, पता नहीं कल शुरू होगा की नाही. कारण बहुतेक त्याला आधीची माणसं आमच्यासारखीच अशी कुतूहलापोटी विचारून गेली असतील. तर मी म्हटलं, का हो, काय झालं? म्हणे, नाही 5-6 दिवस प्रचंड पाऊस आहे, उद्यासुद्धा. माझ्या लेकीने लगेच गुगल सर्च, हल्ली मुलं टेक्नोसेव्ही आहेत. आई, उद्यासुद्धा पावसाची शक्यता आहे, उद्यासुद्धा हा रोपवे सुरू होईल असं वाटत नाही. का, कोण जाणे, डोळे चटकन भरून आले त्या ठिकाणी. समोरच मला माताजीची ती टेकडी दिसते, त्याच्या पलीकडे गुरु शिखर आहे, आपल्याला तिथे जायचंय. इतक्या दुरून आपण इतक्या पटकन ठरलेल्या ह्या, म्हणजे आयत्या वेळी ठरलेल्या अशा रिझर्वेशनवर इथपर्यंत आलोय, ते केवळ आणि केवळ गुरु शिखरावर जायला मिळावं म्हणून. आणि आत्ता ह्या क्षणी असं दिसते की तिथे जायला मिळणार नाही. तरीसुद्धा कदाचित त्या सुरक्षा रक्षकाच्या तोंडून प्रत्यक्ष गुरुदेवच म्हणाले की काय, त्यांनी एक आशावाद आमच्यासमोर मांडला की कदाचित उद्या वातावरण चांगलं असेल तर सकाळी 6 वाजता आमचे इंजिनियर रोपवेचं टेस्टिंग करायला येतात. त्यांना जर ओके वाटलं तर कदाचित रोपवे काही तासांसाठी सुरू होऊ शकतो. तुम्ही दत्तगुरूंकडे प्रार्थना करा. त्यांनी हे सांगायच्या आधीच माझ्या मनात ही सगळी आळवणी सुरू झाली होती की महाराज, इथपर्यंत आलेलो आहोत, तुमच्या या पर्वताच्या पायथ्याशी आलेले आहोत, आता विनमुख पाठवू नका आम्हाला. आम्हाला काही करून उद्या गुरु शिखरावर तुमचं पादुकांचं त्या दर्शन घेण्यासाठी यायचंच आहे. आळवण्या सुरूच होत्या. मंडळी, नंतर तो बरंच काही सांगत होता, पण ते त्याच्यावर चित्त स्थिर झालेलंच नव्हतं. तिथून परत आलो. माझी लेक अगदी आता तरुण रक्त होतं. म्हणाली, आई काही काळजी करू नको, आपण चढून जाऊ. तिच्यासाठी ते ठीक होतं. आम्हाला 4 जिने चढले तरी दम लागतो किंवा श्वास फुलून येतो आणि ही 10,000 पायऱ्यांबद्दल बोलते. म्हटलं, चल पायऱ्या कुठे ते बघून येऊ. आत्तापर्यंत 6:30 झाले असतील संध्याकाळचे. सगळीकडे सामसूम होतं. काही कोणी फारसं चढत नव्हतं, फारसं कोणी उतरत नव्हतं. कदाचित रोपवे बंद होता म्हणून कोणी पायी चढणारे कमी असावेत असा आमचा अंदाज. पायरीजवळ गेलो तर डाव्या बाजूला मारुतीचं मंदिर आहे, छोटा मारुती स्थापित आहे. तिथे त्याला पहिल्यांदा साकडं घातलं. म्हटलं, बाबा रे, इथपर्यंत आलोय, वरपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आता तुझी, सगळं काही तुझ्यावर आहे. निघालो. 11 पायऱ्या चढलो. जाताना कापूर सोबत घेतला. प्रत्येक पायरीवर कर्पूर आरती केली. प्रत्येक पायरीवर साकडं घातलं. जरा चढून घेतल्यानंतर महादेवाचं मंदिर आहे, तिथे नतमस्तक झालो. पुन्हा त्याला सांगितलं, पण का कोण जाणे, मन लागतच नव्हतं. रोपवे बंद आहे आणि तो उद्या सुरू होईल अशी सुतराम शक्यता नाही आणि 10,000 पायऱ्या चढण्याची माझी मानसिकता किंवा शारीरिक क्षमता आहे की नाही याची मला अजिबात खात्री नव्हती. पण जायचं होतं हेही नक्की होतं. असं होय नाही याच्यामध्ये मन असं इतकं अस्वस्थ झालं होतं. आम्ही तिघेही तिथे बसून राहिलो त्या पायरीवर. 5 मिनिटं गेली, 10 मिनिटं गेली. तेवढ्यात 2 तरुण खाली उतरताना म्हणजे त्यांच्या पावलांचा आवाज आला. उत्सुकतेपोटी विचारलं, काय दादा, झालं का दर्शन? मराठी तरुण होते आणि त्यांचं पहिलंच वाक्य होतं, खूप त्रास झाला काकी. इतका पाऊस 3 वेळा पावसात भिजलो आणि 3ही वेळा वाळलेलो आहे. खूप त्रास झाला. ढग आले होते, वारं वाहत होतं, पण गेलो. बघा, सकाळी 7ला सुरुवात केली, आता उतरतोय. 20-22 दोघेही तरुण होते ते. मटकन बसलेले मी आणखी खाली खचले की ह्या मुलाची ही अवस्था. उद्यासुद्धा पाऊस येणार आहे, उद्यासुद्धा वारं वाहणार आहे, उद्याही ढग उतरणार आहेत, थंडी असणार आहे. कसं जमेल आपल्याला? पायथ्याशी बसून शिखराच्या गप्पा करणं खूप सोपे असतं, पण जेव्हा प्रत्यक्ष आपण तिथे जातो, प्रत्यक्ष जेव्हा दम लागतो, प्रत्यक्ष जेव्हा कळते की आता एकही पायरी आपल्याला पुढे चढता येणार नाही, त्यावेळेला काय होईल माझं? पुन्हा बसून राहिलो.
पायरी वीणा म्हणाली, माझी लेक म्हणाली, आई इथं कशाला बसून खाली पायरीशी जाऊया, तिथे एखादं ठिकाण बघून थांबूया. म्हणून खाली उतरत असताना मागून 5-6 बायका म्हणजे महिला येताना दिसल्या. पुन्हा माझ्यातलं अस्वस्थ मन काही स्वस्थ बसेना. पुन्हा गेले. त्यांच्याशी गप्पा मारायला लागले. लातूरच्या होत्या. म्हटलं, काय मावशी झालं का दर्शन? हा माझा प्रश्न विचारल्याबरोबर तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणाली, नाही हो माय, नाही झालं दर्शन. 8,000 पायऱ्या चढून वर गेलो, पण तिथूनच माघारी फिरलो बघा. म्हटलं, का हो? अहो आम्ही ट्रॅव्हल्सने आलोय. 8 वाजता आमची गाडी निघणार आहे. आमच्यातलं कुणीच वर गेले नाही बघा. आम्ही 4-5 जणीच वर गेलो, पण 2-3 वेळा भिजलो, 2-3 वेळा वाळलो, पण काय बी उपयोग झाला नाही बघा. 8,000 पायऱ्यांवर इतकं वारं आणि इतकं धुकं आलं की फुटभर अंतरावरचं माणूस बी दिसेना झाले. सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की मावशी अजून 2,000 पायऱ्या चढू नका, परत यायला जमणार नाही, रात्री कोण असेल तुमच्याबरोबर? तिथूनच त्याला नमस्कार केला आणि माघारी फिरलो बघा. डोळ्यातलं पाणी पुसता पुसता त्या असं सांगत असताना पुन्हा माझं मन म्हणते की अरे उद्या आपलं काय होईल, की ही माऊली 8,000 पायऱ्या चढून परत फिरली आहे गुरु शिखराचं दर्शन न घेता. आपल्या नशिबात असेल का हे? आपल्याला मिळेल का दर्शन? इथपर्यंत आल्यानंतर आता परत निघायचं, बस आता नको, बघू काय होईल उद्या. नाहीतर माझे यजमान म्हणाले की ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना, आपण जितकं जमेल तितकं चढू, तिथून नमस्कार करून माघारी फिरू. पण असं नाही जायचं, जेवढं जमेल तेवढं जाऊ. म्हणजे एक तडजोड म्हणतो ना, की ठीक आहे, हे नाही तर हे करू असं. परत निघणार तेवढ्यात मागून एक आई आणि एक मुलगी अशी जोडी खाली उतरताना दिसली. पुन्हा मी तिथे गेले. आई माझ्याच वयाची, मुलगी माझ्या लेकीच्या वयाची, पण त्या मुलीला गुडघ्याचा प्रॉब्लेम होता, लिगामेंटचा प्रॉब्लेम होता आणि आईसुद्धा चांगली माझ्याच वयाची असल्यामुळे मी एक कल्पना करू शकत होते, की आता यांना विचारूया, की कसं तुमचं चढणं झालं? म्हटलं, काय ताई जाऊन आलात का? पुण्याच्या होत्या दोघी. म्हणाल्या, हो जाऊन आलो ना. कसं वाटलं? हा थोडं चॅलेंजिंग होतं. सकाळी 6ला सुरुवात केलेली, आता 7 वाजले म्हणजे 13 तास आम्हाला लागले. पण आम्ही ठरवलं होतं दोघींनी जायचं म्हणून. 3-4 वेळा पावसात भिजलो, वाळलो, प्रचंड थंडी होती. खूप हळू सावकाश अगदी 10 पायऱ्या चढून बसायचं, पुन्हा चढायचं, असं करत करत गेलो. दर्शन झालं आणि काही काळजी करू नका, त्यांनी बोलवलंय ना, तुम्ही नक्की जाल. पुन्हा एकदा दत्त महाराज कदाचित त्यांच्या मुखातून माझ्याशी बोलत होते. इतकं छान झालं ते, इतकं छान वाटलं त्यावेळेला आणि मी यांना म्हटलं, काहीही झालं तरी आपण उद्या 10,000 पायऱ्या चढणार आहोत आणि आपल्याला आता जायचंय. तिने आमच्या पायाकडे बघितलं. कॅनव्हासचे शूज, ट्रेकिंगसाठी आलं होतं ना, हे उद्या चालणार नाही. तुम्ही आता उद्या जाल तर तुमच्या लक्षात येईल, बऱ्याच जणांनी शूज फेकून दिलेले आहेत, कारण भिजलेल्या शूजनी चालता येत नाही. प्लास्टिकच्या किंवा रबरी चपला घ्या. तर ही तर काही आमची तयारी नव्हती. तिथेच एक कटलरीचं दुकान होतं, कारण तिथे असे काही आपल्यासारखे शहरासारखी दुकानं नाही आहेत. त्या कटलरीच्या दुकानातून आम्ही 3 रबरी चपला विकत घेतल्या. त्याच चपला चावतील म्हणून लगेच बँडेज पट्ट्या घेतल्या, ग्लुकॉन-डीची पावडर घेतली. घरी म्हणजे रूमवर आलो. ते पलीकडे गोरक्षनाथाच्या आश्रमामध्ये सात्विक जेवण करून रूमवर आलो. शांतपणे आता झोपल्यावर माझ्या मनात पुन्हा विचार सुरू झाले, की हाकेच्या अंतरावर रोपवे असताना सुद्धा मला तो रोपवे सुरू आहे की नाही हे आज सकाळी का बघावंसं वाटलं नाही, संध्याकाळीच का बघितलं? गुरुदेव आपली किती काळजी घेतात बघा. आज आत्ता जी अस्वस्थता माझ्या मनाला आहे, त्या अस्वस्थ मनाने कदाचित मी सोमनाथाचं दर्शन करू शकले नसते. ती मनाची शांतता मला मिळावी म्हणून तो विचार कदाचित माझ्या मनात आला नाही. ही काळजी गुरुदेवाने घेतली होती. आता दुसरा विचार मनात आला, की आपल्याला जर चढून जायचं आहे, तर ह्या स्त्रियांसारखं आपल्याला 7, 7:30, 8 होणार आहेत परत यायला. आपण उद्या 3 वाजता परतीचं रिझर्वेशन केलंय. लागलीच यांनी ते रिझर्वेशन पोस्टपोन करावं किंवा कॅन्सल करावं. जे काही रिफंड मिळतील ते मिळतील. यांनी या उद्देशाने ट्रॅव्हल्सला फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण 8:30, 9 झाले होते, त्यामुळे कदाचित ऑफिस बंद असेल. ट्रॅव्हल्सला कॉन्टॅक्ट झाला नाही. यांनी फक्त मेसेज ड्रॉप केला, की अमुक आमचे सीट्स नंबर आहेत आणि आम्हाला आता काही उद्या जमणार नाही. एक तर तुम्ही पोस्टपोन करा किंवा पुढच्या दिवशीचं ते रिझर्वेशन करा किंवा कॅन्सल करून रिफंड द्या. आम्ही झोपलो. सकाळी म्हणजे झोपताना सुद्धा बघा आमच्या मनाची काय अवस्था आहे, की उद्या एकतर रोपवे सुरू व्हावा किंवा आम्हाला 10,000 पायऱ्या चढण्याचं बळ गुरुदेवांनी द्यावं. कुठल्याही परिस्थितीत गुरु शिखरावर जायचं एवढं ठरलेलं होतं. 4 वाजताच जाग आली आणि सारखं रोपवेच्या त्या ठिकाणाकडे लक्ष, पण सुरुवातीला काळोख होता, काहीही दिसलं नाही. 5:15च्या दरम्यान मला तिथे हालचाल दिसायला लागली.
त्या हालचालीला पाहिल्यानंतर आमच्या रूममधल्या हालचालींना वेग आला आणि मी यांना म्हटलं की कदाचित रोपवेचं टेस्टिंग सुरू आहे, चला आपण पटकन पहिलं स्लॉट आपला आहे, ऑनलाईन बुकिंगला आधी प्राधान्य दिलं जातं, म्हणून आम्ही तिथे गेलो. म्हणजे आत्ता परीक्षा आमची नव्हती, तर आत्ता परीक्षा गुरुदेवांची होती की त्यांनी आमचं ऐकलंय की नाही. मंडळी काय सांगू, रोपवे सुरू झालेला होता. पाठीवरचं 6-7 किलोचं ओझं घेऊन, ते ओझं असलं तरी अतिशय हलक्या मनाने आम्ही रोपवेमध्ये बसलो. 7:30ला अंबाजी मातेच्या मंदिराच्या इथे आलो. मंदिर उघडायला अवकाश होता म्हणून म्हटलं, पण त्याच्या आधी काय झालं सांगते. रोपवेमध्ये बसताना तिथलं प्रशासन आम्हाला सारख्या सूचना देत होतं की तुम्ही माताजी मंदिराचं दर्शन म्हणजे ते दर्शन घेऊन परत माघारी फिरा, गुरुशिखरापर्यंत जाऊ नका, कधीही पाऊस पडू शकतो, वातावरण बदलू शकतं, कधीही रोपवे बंद होऊ शकतो, तुम्हाला दिलेले पैसे आम्ही रिटर्न देणार नाही, उगाचच वरपर्यंत जाण्याचा आग्रह करू नका, अट्टहास करू नका. ते बोलत होते शब्द कानावर पडत होते पण मनापर्यंत जात नव्हते, कारण आता एकच ध्येय होतं की गुरुशिखर गाठायचं. त्या रोपवेतच 7-8 मिनिटाचा प्रवास. खाली मोर दिसले, हरणं दिसली, केकावली ऐकायला येत होती मोरांची. अतिशय प्रसन्न असं वातावरण. माताजीच्या मंदिरापासून आम्ही पुढे जायला निघालो. मुद्दाम तिथून काठ्या घेतल्या की आपल्याला आता 5,000 पहिल्यांदा चढायचंय, मग उतरायचं आणि पुन्हा चढायचंय. त्यामुळे त्या काठ्या घेतल्या. मी आणि यांनीच घेतल्या, लेकीने घेतल्या नाही, कारण तिची खात्री होती आणि तसंच तिला व्यायामाची सवय आहे. त्यामुळे आम्ही तिघे निघालो. विश्वास बसणार नाही मंडळी, गेली 5 वर्ष आम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होतो की याचसाठी केला होता अट्टहास. 7:30ला आम्ही माताजी मंदिरापर्यंत आलो आणि 8:30 वाजता आम्ही गुरुशिखरावर चरणांच्या दर्शनासाठी तिथे पोहोचलेलो होतो. 1 तासामध्ये आम्ही त्या 5,000 पायऱ्या उतरून चढलेलो होतो. घरून आणलेले आंबे प्रसाद म्हणून तिथे ठेवले. खाली कमंडलू तीर्थावर आलो, तिथे महाप्रसाद घेतला. सकाळी 9:30 8:30ला आम्ही तिथे पोचलो आणि 9च्या दरम्यान आम्ही तिथपर्यंत आलो. 9 सव्वा 9ला तिथे व्यवस्थित जेवण म्हणजे महाप्रसाद तयार होता, तो घेतला. त्या कातळात उतरलेली ती गंगा म्हणे दत्तगुरूंचा खरोखर एक मोठा आशीर्वादच म्हणायला हवा. 12,000 वर्ष तप केल्यानंतर या ठिकाणावरून दत्तगुरू अंतर्धान पावले आणि त्यांनी पादुका रूपात स्वतःचं अस्तित्व ठेवलं. ज्यावेळी त्या पादुकांवर नतमस्तक झालो ना, शून्य अवस्था काय असते ना ती अनुभवली. काहीही मागावंसं वाटलं नाही. आणि त्यावेळेला मला कळलं की कदाचित काल मी जे माझ्या यजमानांना म्हटलं की रिझर्वेशन कॅन्सल झालं नाही तरी चालेल, पैसे वाया गेले तरी चालतील, हा कदाचित बघत होता की आसक्तीपासून आमची किती विरक्ती होते, कारण स्वतः विरक्त योगी आहे. दत्त संप्रदायामध्ये मोहापासून सुटका हेच तर मूळ तत्व आहे. नाथ संप्रदाय हेच तर आपल्याला सांगतोय. कदाचित ही आमची तयारी त्यांनी बघितली आहे आणि म्हणून तो रोपवे सुरू झाला की काय. आम्ही दर्शन घेतलं, कमंडलू तीर्थावर प्रसाद घेतला आणि परत यायला निघालो. पुन्हा मंडळी सांगते, काल जो उन्हाचा त्रास झाला होता, जी भीती आम्हाला वाटत होती, आम्ही अक्षरशः धुक्यांमधून खाली उतरत होतो. ढग आमच्या खाली आम्हाला दिसत होते. अतिशय आल्हाददायक वातावरणामध्ये माताजी मंदिराच्या इथे आलो, नमस्कार केला, मातेचा आशीर्वाद घेतला. पुन्हा आश्चर्य, रोपवे सुरू होता. आम्ही रोपवेमधून खाली उतरलो. पुन्हा पायऱ्यांना नमस्कार केला जाऊन, की पुन्हा कृतज्ञता व्यक्त केली की खरोखर ऐकलत, आदेश दिला होता, खूप आनंद झाला, अनुभव घेतला आणि आता अनुभूती सोबत घेऊन आम्ही परत निघालो होतो. पुन्हा तुमचा विश्वास बसणार नाही मंडळी, 10:30 वाजता आम्ही रूमवर होतो. 10:30ला रूमवर आल्यानंतर ड्रायव्हरचा फोन वाजला, कारण वर नेटवर्क मिळत नाही आणि ती आम्हाला सांगत होती की ड्रायव्हरनी सांगितले की तुमचं रिझर्वेशन कॅन्सलही होणार नाही आणि पोस्टपोनसुद्धा होणार नाही. आनंदाने आम्ही सांगितलं की काहीही करू नका, आम्ही त्याच गाडीने परतीच्या प्रवासाला निघतोय. युद्धाच्या या पार्श्वभूमीवर कुठल्याही वेळी काहीही कधीही बंद होऊ शकतं, इतक्या अनिश्चित वातावरणामध्ये आमची तिकीटं बुक झाली होती. आम्ही सोमनाथ दर्शन घेतलं होतं. आम्ही गिरनारच्या गुरुशिखरावर जाऊन आलो होतो. केवळ 2.5 तासामध्ये शिखरावर जाऊन आम्ही रूमवर परत आलेलो होतो. हा चमत्कार नाही तर काय म्हणावा. 10:30 वाजता मी हॉटेलवर आलो. जसं मगाशी म्हटलं मी तुम्हाला की आम्हाला फोन आला, आम्ही त्याच ट्रॅव्हल्सनी परत निघणार होतो आणि 11 वाजता मी सहज खिडकीतून रोपवेकडे नजर टाकली. मंडळी, रोपवे बंद झालेला होता. पावसाची सूचना मिळाली होती आणि आता मात्र विश्वास ठेवणं कठीण झालं होतं की केवळ आमच्यासाठीच गुरुदेवांनी 2-3 तासासाठी रोपवे सुरू केलेला होता की काय. आदेश, आनंद, अनुभव आणि अनुभूती यापेक्षा वेगळी काय असते.
अतिशय आनंदाने आम्ही आमच्या पुढच्या सगळ्या पॅकिंगला लागलो. आता निघायचंय आणि खरं त्यावेळेला एक वाक्य आठवलं, की आत्तापर्यंत YouTubeवर जे काही ऐकलं होतं, जे काही अनुभवलं होतं, ते खरोखर अतिरंजित वाटत होतं. पण आज हा अनुभव घेतल्यानंतर लक्षात आलं, की नाही आहे, ते प्रचिती देतात. पाऊस सगळीकडे सारखाच पडत असतो मंडळी, पण त्या पावसात प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं. तसं ह्या अनुभवामध्ये माझं हे असं भिजणं होतं, की मला खरोखर दत्तांच्या त्या प्रचितीबद्दल, त्या अनुभवाबद्दल, त्या अनुभूतीबद्दल इतकं समाधान वाटलं, की आज आनंदाने ते सगळं तुम्हाला सांगावसं वाटलं. शेवटी दत्त संप्रदायाच्या बाबतीत किंवा या भक्ती बाबतीत असं म्हटलं जातं, की इथे एंट्री आहे पण एक्झिट नाही. त्यामुळे आम्ही एंट्री केली आहे आणि एक्झिट का नाही सांगते, की आत्ता मनात असं येतंय, की आपण आता 10,000 पायऱ्या चढून जाऊयात. तो योगसुद्धा त्यांच्याच आदेशाने लवकरच येवो आणि अशी अनुभूती तुम्हा सगळ्यांना मिळो. जय गिरनारी.